गुडघाभर असलं तरी आपलंच काम येत असते बरं का. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. पाऊस तर रात्री बी आलतं बरं का, फक्त गावातच पडायले काय की शेतात काहीच ओलं वहिने झाले. सोबत्याला मग आज फोन केला, या म्हणलं शेतात काहीच पाणी नाही रे, ठिबक आतरून घेऊ. ते नाही बघा, मग काम आवरून मी चालू गावात, तर हे बघा इथे हसत बसलीत बघा. 8 वाजता उठली ते लावून तुमच्या भरोशा हळद लावल्या तर तुम्ही वाळूनच टाकता काय की. याचा काही दोष नाही याच्यामध्ये, हे काय शेतात काम करीत नाहीत. ही गजू लाईट फिटिंग करते आणि हे युपीसीची तयारी करायला. मग नेरी हे करून आलो बघा मीच. मग शेतामध्ये डबल जाऊ द्या म्हणलं, केलं सुरू ठिबक आतरायला. गुलाबी आणलं होतं बघा सोबत. मग काय मी छिद्र पाडू लागलं ते देऊ लागलं बा वायसर हे आणून गुंड्या फिंड्या. जरा शिका होईना मदत तर करू लागलं की नाही. मग डुगू तसा कामाचा आहे बघा आमचा. मग काय आतरीन झालं तर दुपारपर्यंत अर्ध्याला वरी आणि आलं बघा आबाळ. मग मस्त लगे आबाळ आणि वारं एवढं जोऱ्यात आलं तर बघा मला वाटलं आता लय पाऊस येते काय की. बघून लोक म्हणाले लय आंबे खायलास. त्याला काय सांगावं होता, 8 वर्ष सांभाळले या झाडाला, एक बी फळ लागत नव्हतं, तरी पाणी घातलं. आता हे पहिल्या वर्षी आंबे लागलेत बघा. त्याच्याने एवढी मजा व्हायली पाडं खाऊन. वातावरण तर एवढी भारी झालं तर बघा, डुगला लयच आनंद होऊ लागला. लय उड्या मारू लागला बघा डुग. मग काय ठिबकच्या नळ्या घेतल्या बघा ताणून आणि टाकल्या बांधून. मग मस्त लगे टाईट मध्ये. वातावरण तर भारी चालतंच आणि त्याच्या पोटभर दूध पिलं. त्याच्यानं खंडू तर असा नाचू लागला, लयच मजा येऊ लागली बघा त्याला मस्त लगे. असे शेतीचे गावरान व्हिडिओ आवडत असले तर फॉलो करून घ्या. मग काय काम आवरून निघालोत बघा घराकडे. भेटू उद्या मग.